नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 48 गावाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण कार्य करताना लय आटास करावा लागतोय. ही काय साधा खेळ नाही. सप्ताह घालणं अनेक प्रकारचा खर्च आहे. सगळी माणसं एकत्रित आणावं लागतात, कार्य करावं लागतं, बरेच अडचणी असतात. पण भोले बाबाच्या कृपेने तुमच्या गावाला अडचण येत नाही. जागृत देवस्थान आहे, कारण तुमची कृपा आहे, मोठमोठ्या साधू संतांची कृपा आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह 48 वर्ष झाले. भाग्य थोडे. आणि पहिल्यांदाच हिराचवाडी बाहुरकर यांचा बाहुरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाहुर कीर्तनापेक्षा सुद्धा अवघड आहे. त्याचा अर्थ कळायला पाहिजे. काय कायला थोडं हसायला असलं की वेगळं वाटतं, पण बाहुर आपल्या एकनाथी शास्त्रातले, त्याचा लाभ घ्या. बाहुर नुसती करमणूक करायची नाही, सप्ताह नुसती करमणूक पण करायचं नाही. कारण त्याचा रस घ्यायचा. आलेल्या जन्माचा उद्धार कशात आहे ते शोधायचं आणि ते निवडून बाजूला काढायचं. काहीतरी बदल झाला पाहिजे. नाहीतर करमणूक पण कुठलं कार्य करू नका. नमो दुखिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा तुझी पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुघरला धरो पावन धाम चराचरी. ओम नमो एकनाथा तुझ्या चरणावर ठेवून माता, नमन माझे संत श्रुत्याच्या चरणात अभेद भेदा करुणी. कुठल्याही कार्य करताना गणेशाला वंदन करून करावं लागतं. या गणराया लवकर मंडळी, मोठेपणासाठी देवादिका सुद्धा बांधणं लागल्यात. आपण तर माणसे पांडवात तीच राहडा, कुठं बी राहडा चालू झाला. आर गजानंद म्हणे माझ्या निवधाला लाडवाचा गोळा, हनुमान म्हणे माझ्या कोण मोठा कोण लहान, आन सांगा दोघांमध्ये कोण बलवान. हनुमान म्हणतो मी मोठा, गजानन म्हणतो मी मोठा. दोघात भांडणं लागली का मोठेपणासाठी. अरे गजानन कारण गणपतीचं आगमन झाल्याशिवाय कार्यक्रमाला
शोभा नाही आणि सरस्वतीचं आगमन झाल्याचे कार्यक्रम साधत नाही जोडीचं लागते अरे गजानंद म्हणे मी तर शिवाचा वचा हनुमान म्हणे मी रामाचा शिष्या कोण मोठा कोण लहान सांगा दोघांमध्ये कोण बलवान भांडण देवात अरे गजानन अरे गजानन म्हणे माझ्या पाशी रिद्धी सिद्धी